नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण झटपट तयार होणारा टोमॅटो राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतला आहे. आता आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या तांदूळामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकून हे तांदूळ 10 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत. जोपर्यंत आता आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता टोमॅटो राईस बनवण्यासाठी येथे मी 3 मीडियम साईजचे एकदम लाल असे टोमॅटो कट करून घेतले आहेत. आता आपण ते टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्याचसोबत अर्धा इंच आलं व 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. हे दळताना खूप जास्त बारीक असे दळू नये. आता भाताला फोडणी देण्यासाठी येथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 तेजपान, 2 लवंग, 2 मिऱ्या, अर्धा इंच दालचिनी व 1 मसाला वेलची घेतली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, आपले जिरे चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये हिंग व मिक्सरमध्ये दळून घेतलेले टोमॅटो, लसूण व अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण या टोमॅटोच्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. जर तुम्हाला टोमॅटो राईसमध्ये कांद्याचा वापर करायचा असेल तर टोमॅटो प्युरी टाकण्याच्या आधी कांदा चांगल्या प्रकारे तळून घ्या, मगच त्यात टोमॅटो प्युरी टाका. आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे कोथिंबीरीचा वास पुलाव्याला एकदम छान असा लागतो. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जावे व जळू नये यासाठी आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकल्यामुळे आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले सुद्धा जातील व मसाले जळणार सुद्धा नाही. आता आपण या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत. तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांपर्यंत ही तांदूळ मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन मिनिटांनंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये 2 वाटी गरम पाणी टाकून घेऊ. ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने येथे मी 2 वाटी पाणी घेतले आहे. येथे आपण 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाण्याचा वापर केला आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. त्यासोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपल्या पाण्याला छान प्रकारे उकळी फुटल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून घेणार आहोत व 10 मिनिटं हा राईस चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत.
याआधीसुद्धा मी भाताचे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत. साजूक तूप टाकणे हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही साजूक तुपाचा वापर करा. साजूक तूप टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटांसाठी हा पुलावा चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत. येथे मी गॅस बंद करून घेतला आहे. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपला गरमागरम टमॅटो राईस बनून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.